नमस्कार. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. त्या निकालात अनेक ठिकाणी भाजपाला एकट्याला किंवा भाजप सेना जी युती आहे त्या महायुतीला बहुमत मिळालेले. मुंबईतही काठावरचं का होईना बहुमत महायुतीला मिळाले. म्हणजे शिंद्यांची सेना, शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि भारतीय जनता पक्ष यांची सत्ता आता महापालिकेवर राहणार आहे. आणि त्या महापौराबाबत आपल्याला माहिती आहे की खूप गॅमलिंग चाललं होतं. अजून उद्धव ठाकरे असं म्हणत होते की आमचाच महापौर होईल. अजूनही देवाच्या मनात आलं, म्हणजे वरच्या देवाच्या का देवेंद्रजींच्या, त्याच्यावर त्यांनी एक छोटासा जोक केला आणि सांगितलं आमचा पण उमेदवार म्हणजे आमची नगरसेविकासुद्धा महापौर पदावर होऊ शकते. त्यानंतर जे आरक्षण होतं महापौर पदासाठी की कोणत्या प्रवर्गातल्या उमेदवाराला त्या आरक्षण द्यायचं, मला अजून कळत नाही की आरक्षण महापौर पदाला का लागतं, का नाही सर्वानुमते एखादा नेता तिथे सिलेक्ट होत. ही पद्धत का आणि कशी सुरू झाली काय माहिती. पण हे आता लॉटरी पद्धतीने ते ठरवतात की कोणत्या प्रवर्गातल्या उमेदवाराला आरक्षण द्यायचं. असो, जे असेल ते असेल. पण या सोडतीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाट्याला ओपन कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवार ही महापौर होऊ शकते. म्हणजे महिला उमेदवारासाठी ही आता सोडत आलेली आहे, ती त्यांच्या फेवरमध्ये. म्हणजे सर्वसाधारण ओपन कॅटेगरीतली महिला आता महापौर होणार. त्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी बरंच आकांतांडव केलं त्यांच्या पक्षाने. खास करून त्यांची जी ज्योती किशोरी पेडणेकर आहेत त्यांनी की ही फिक्सेशन ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये SC ST आरक्षणाची चिठ्ठीच टाकलेली नाही आहे. त्याच्यानंतर असं एक्सप्लेनेशन देण्यात आलं की 3 पेक्षा जास्त जर SC ST उमेदवार विजयी झाले असले तरच SC ST कॅटेगरीचा समावेश हा लॉटरी पद्धतीमध्ये आरक्षणाच्या दरम्यान करण्यात येतो, असं चाललेलं आहे. जे काय असो ते असो, पण आता शिंदे गट आणि जे शिंद्यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामधल्या त्या ज्या महिला उमेदवार आहेत 5, त्यांचे फोटो आपण पाहतोय की यांच्यापैकी कोणीतरी एक महिला महापौर होईल. आता ती कोणी हो, सर्वसामान्य माणसाच्या, मुंबईत राहणाऱ्या माणसाला त्याच्यावर काही परिणाम होत नाही आहे. आता आपले फडणवीस साहेब जेव्हा डावोसून येतील त्याच्यानंतर या 2 नेत्यांमध्ये महायुतीच्या म्हणजे शिंदेसाहेब आणि फडणवीस यांच्यात आणि त्यांच्या ज्येष्ठ त्यांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चा होऊन आता महापौर कोण होणार आहे आपल्याला 1-2 दिवसामध्ये समजेल. आणि याच्याहून एक मोठा प्रश्न मी मागच्या व्हिडिओमध्ये उपस्थित केला होता की जो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी म्हणजे मनसेनी आणि शिवसेनेच्या उबाठाच्या लोकांनी उपस्थित केला होता की मुंबईच्या मराठी माणसांसाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि ही त्यांची शेवटची लढाई आहे. आता जर तुम्ही आमची साथ सोडलीत, आम्हाला निवडून नाही दिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व पुसून जाणार. आणि त्यासाठी राजसाहेबांनी एक भलमोठं प्रेझेंटेशन दिलं होतं अदानींच्या उद्योगाचं की कसा त्यांनी महाराष्ट्र व्यापलाय, कसा देश व्यापलाय आणि मोदी सरकारचा कसा वरद हस्त आहे. अंबानीसुद्धा गुजराती आहेत, अदानी गुजराती आहेत, मोदी गुजराती आहेत आणि त्यामुळे त्यांनी गुजरात्यांना गुजरातीकीकरण करण्यासाठी भारताचं किंवा मोठ्या मोठ्या शहरात जिथे भाजप प्रणित सरकार आहे तिथे करण्याचा घाट घातलाय. म्हणून सगळं कसं उद्योगधंदे त्यांच्याच घशात जात आहेत, सगळी कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच कशी मिळत आहेत. पण यामध्ये एक सर्वसामान्य माणसांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर मोदी गुजराती आहेत आणि म्हणून ते गुजरात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अंबानी आणि अदानींना जर प्रोत्साहन देत असतील आणि जास्तीत जास्त सरकारी कामं किंवा जे सरकारी उद्योग आहेत त्याच्यामध्ये जर त्यांना ते शिरकाव करू देत असतील तर आपल्या सरकारला म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री झाले किंवा आतासुद्धा आहेत ते त्यावेळेला त्यांनी का नाही मराठी उद्योजकांना पुढे केलं, का नाही त्यांनी टॅलेंट हंट करून एखादा चांगला मराठी उद्योजक शोधला. मराठी लोकांच्यामध्ये उद्योजकांची कमी नाही आहे, पण आज त्यांच्याकडे कमी आहे ती रिसोर्सेसची. म्हणजे आयदर जागा किंवा पैशाचं पाठबळ किंवा सरकारी ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन त्या कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात कशा पूर्ण करता येतील हे मिळालेलं नाही. आणि त्यामुळे अनेक महाराष्ट्रातली जी रत्न होती, जी महाराष्ट्राचा काही देशाचा एक खूप चांगल्या प्रकारे अनेक क्षेत्रात विकास करू शकली असती, ती बाहेरच्या देशात गेली. आणि त्यामुळे
आपल्या लोकांना संधी मिळाली नाही आणि हे लोक आले. आज हे लोक आले तर ते उद्योगधंद्याची निर्मिती करतायत. ते सगळ्याच लोकांना नोकरी देतात. असं नाही की मराठी लोकांना नोकरी देत नाहीत. मग अदानी काय किंवा अंबानी काय, त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये अनेक मराठी लोक मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेतच. म्हणजे ते त्यांची बुद्धिमत्ता आहे ती त्यांना स्वतंत्ररित्या वापरता येत नाही, पण या उद्योगधंद्यांसाठी ते वापरतायत. मग प्रश्न असा आहे की उगाचच त्यांच्या नावाने बोंबाबोंब करण्यापेक्षा आज शिवसेनेने फक्त वडापावच्या गाड्या मराठी तरुणांना काढून दिल्या आणि त्यासोबत ठराविक याच्यावर त्यांनी मराठी उद्योगधंदा क्रिएट करण्यासाठी, मराठी माणसांना उद्योगधंद्यामध्ये प्रगती करण्यासाठी काय दिलं, कोणत्या संधी उपलब्ध करून दिल्या, तो कोणत्याच नाही. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंही आहे ना, त्यांनी कोणते उद्योगपती शोधून काढले, त्यांनी किती उद्योगपतींना त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं, काही नाही. आज अदानीच्या नावाने त्यांनी शंख केला शिवाजी पार्कमध्ये, पण याच अदानींच्या चॅनलवर या ठाकरे कुटुंबियांनी मुलाखत दिलेली आहे पूर्ण कुटुंबासहित. त्याचेही व्हिडिओ आपण बघतच आहोत की. शिवाय अदानींना राज ठाकरेंनी आपल्या घरीही बोलवलं होतं आणि आपलं पूर्ण घर त्यांना दाखवलं, त्यांची मेहमान नवाजी केली आणि त्यांना काही भेटवस्तू पण दिल्या. मग एवढं जर तुम्ही करता तर त्यांच्या मागे त्यांना शिव्या का देता? मग जेव्हा ते भेटीला येतात तेव्हा त्यांना का नाही विचारलं की तुम्ही कसा आमचा महाराष्ट्र पादाक्रांत करताय, तुम्ही मुंबईतली सगळी जी वीज कंपनी आहेत त्या कशा स्वतःच्या ताब्यात घेत आहेत, का नाही विचारायची हिंमत झाली? त्यानंतर आणखीन मनसेचा एक महत्त्वाचा अजेंडा होता की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने, मग तो कोणत्याही प्रांताचा असो, राज्यातला असो, मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी अनेक मनसैनिक जे होते ते कधी हिंदी भाषिक लोकांना, कधी गुजराती भाषिक लोकांना जाऊन बोलायचे की मराठी बोला. त्यांच्या दुकानात जायचे किंवा रस्त्यात त्यांना थांबून बोलायचे आणि मराठी बोलणार नसलात तर काही म्हणजे त्यांना अर्वाच्य बोलायचे सुद्धा किंवा त्यांच्यावर दहशत घालायचे, अद्वा तद्वा भांडायचे. आणि असाच एक मनसैनिक जो आहे, मनसेचा सैनिक, तो मुंब्रा ठिकाणी किंवा भेंडी बाजार या परिसरात गेला होता जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे. आणि तिथे असंच त्यांनी एका माणसाला सांगितलं की मराठी बोलतो. तो म्हणाला तू कौन है बे, मैं नहीं बोलेगा, मैं मुस्लिम हूँ, मेरा भाषा उर्दू है, मैं हिंदी में बोलेगा, मैं उर्दू में बोलेगा, मैं बोलता हूँ तू मेरे से उर्दू में बात कर, तू बात करेगा क्या, तू मेरे पे दादागिरी करताय. म्हणून त्याला थोबाडून काढलं आणि त्याला पळताभुई थोडी केली. मग हा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा राज ठाकरे का गप्प बसले, का नाही स्वतः तिकडे त्या मुस्लिम इलाक्यात गेले आणि सांगितलं बाई तुम्ही महाराष्ट्रात राहतात मराठी बोला. मग कुठे तेव्हा तुमची पॉवर गेली? तुम्ही तुमच्या पंटर लोकांना कामाला लावणार आणि मग ते मार खाऊन परत येणार आणि त्याच्यावर तुम्ही अवाक्षर नाही काढणार या मुस्लिम लोकांविरुद्ध. मग हे काय आहे तुमचं, ही कसली तुमची धोरणं आहेत? दुसरा मुद्दा मशिदीच्या भोंग्यांवरचा होता, जो त्यांनी काही काळ हातात धरला होता आणि काही काळ हे भोंगे बंदही झाले होते. परत आता तशीच परिस्थिती आहे. तर त्यांनी त्याच्यावर असं उत्तर दिलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की काय हे फक्त आमचंच काम आहे का, एकाच पार्टीचं काम आहे, सगळ्या लोकांचं काम आहे, सगळ्या लोकांनी मिळून ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तर आम्ही करू ना, प्रत्येक वेळेला आम्हीच का करायचं? मग जर तुम्हाला ही लढाई एकट्याने लढायची नाही तर हातातच का घेतलीत? आणि त्यासाठी तुम्हाला जनमत का नाही जमवता आलं, का नाही त्याच्यामध्ये सातत्य राखता आलं? थोडे दिवसासाठी एक सेन्सेशन निर्माण करायचं, हवा निर्माण करायची आणि मग ते सोडून द्यायचं. आणि मग पुन्हा निवडणुका आल्या की सगळं बोंबा मारायच्या की मराठी माणूस खतऱ्यात आहे, मराठी माणसं म्हणजे मराठीवर अतिक्रमण होते, मराठी माणूस मुंबईतून महाराष्ट्रातून हद्दपार होतोय. ह्या फक्त तत्कालीन घोषणा नाही आहेत हो, या सातत्य पूर्ण करायच्या घोषणा आहेत. कोणत्याही गोष्टीत सातत्य असलं तरीच त्यात यश येतं, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. मग तुमचं सातत्य दिसत नाहीये ना. तुमचं सातत्य कधी भाजपाला पाठिंबा देण्यात आहे, कधी भाजपाच्या विरोधात बोलण्यात आहे, कधी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलण्याचं आहे. त्यांनी महापालिकेत कसा भ्रष्टाचार केला, त्यांच्या घरी बॉक्स नाही तर कंटेनर जात होते पैशाचे, असं तुम्ही बोललात. त्याच भावाशी तुम्ही हातमिळवणी केलीत. मग 20 वर्ष जेव्हा तुम्ही दोघे भाऊ सेपरेट होतात तेव्हा मराठी माणसाचं नुकसान होते असं नाही तुम्हाला वाटलं? मराठी अस्मिता आपली लयाला चालली असं नाही वाटलं? मराठी उद्योगांवर किंवा तरुणांवर त्याचा विपरीत परिणाम होते असं नाही वाटलं? फक्त महापालिकेच्या निवडणुकीपुरतं वाटलं आणि म्हणून तुम्ही एकत्र आलात. मग इतके वर्ष तुमची सत्ता होती, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, तर त्या काळात तुम्ही मराठीसाठी किंवा मुंबईच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्रासाठी असं कोणतं भव्य दिव्य काम केलं की जे आज तागायत आमच्या लक्षात राहील? नाही ना केलं. आज बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्यांनी पाहिलं होतं की मुंबईमध्ये मराठी सोडून इंग्लिश किंवा हिंदी पाट्या लावल्या जात्या दुकानांवर किंवा हॉटेलावर. तेव्हा त्यांनी सांगितलं प्रत्येकाला
की तुमच्या एस्टॅब्लिशमेंटच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर, तुमच्या व्यवसायाच्या बाहेर मराठी बोर्ड असलाच पाहिजे आणि तो नसला तर आम्ही तुमचे बोर्ड फोडू. आणि तसं त्यांनी करायला सुरुवात देखील केली. पण लवकरच सगळ्या भाषिक लोकांनी मराठीमध्ये फलक लावायला सुरुवात केली. मग हे त्यांची खासियत आहे ना. आणि आजही मुंबईमध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी दुकानाबाहेरचे बोर्ड असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी जे काही लिहायचं असेल ते मराठीतूनच लिहिलं जातं. मराठी बेस्ट बसेसवर सुद्धा रूट क्रमांक जो असतो तो मराठीत असतो, म्हणजे नंबर बसचा मराठीत असतो, इंग्लिशमध्ये पण असतो. आणि रूट जो असतो त्याची जी पाटी असते ती पण मराठीमध्ये पण असते आणि इंग्लिशमध्ये पण असते. आज दुसरी गोष्ट मला अशी आपल्या निदर्शनाला आणून द्यायची की जे पालघर आहे तिथे पालघरमध्ये काहीतरी दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि तिथे गुजराती भाषेमध्ये फलक लावला होता की रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे वाहनं सावकाश चालवा किंवा डायव्हर्जन कुठे आहे वगैरे. मग आज पालघर हा मराठी बहुल एरिया आहे ना, मग तिथे गुजराती फलक का बरं लागला गेला याबद्दल राज ठाकरे यांनी काही आवाज उठवला. तुमचे 6 नगरसेवक आले निवडून मुंबईत म्हणून तुम्ही गप्प बसणार? तुम्ही मराठीसाठी भांडणं सोडून दिलं? इतकंच काय, त्या पालघरच्या शेतकऱ्यांना काही नोटीस आल्या होत्या त्या सुद्धा गुजरातीतून आल्या आहेत. त्यावर एका सरकारी अधिकाऱ्याने असं उत्तर दिलं की इथे अनेक भाषा बोलल्या जातात, भारतात काय, महाराष्ट्रात काय, तामिळ आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, कोणी आपल्या भाषेमध्ये फलक लावू शकतो, आपण कोणाला अटकाव नाही करू शकत. अहो, पण ज्या एरियाची जी भाषा आहे त्याच भाषेत फलक लावणं अभिप्रेत आहे ना. उद्या तुम्ही गुजरातला गेलात आणि तिकडे मराठी ज्या भागात राहतात लोक, तिथे तुम्ही मराठी फलक लावला तर ते गुजराती तुम्हाला लावू देतील का? गुजरातचं सोडा, तुम्ही साऊथच्या किंवा नॉर्थच्या कुठच्याही राज्यात जा जिथे मराठी काही काही ठिकाणी राहतातच ना, तिथे कॉलन्यांमध्ये, त्यांनी मराठीचा बोर्ड तिथे लावला रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक सूचना देण्याच्या ठिकाणी, तर लोक खपवून घेतील का हो? तिकडे त्यांच्या भाषेची अस्मिता जागृत होते ना. मग महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जागृत झाली तर कोणत्याही सरकारला त्याच्याबद्दल काय वाईट वाटता कामा नये, मग दिन फडणवीस सरकार असलं तरी. आता राज ठाकरेंनी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. जे मराठीचा कैवार घेणारे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी पाहिले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. मग काने आवाज उठवला, काने ते बोर्ड बदलायला लावले. म्हणजे काय की तुम्ही हे जे समाजकारण किंवा मराठीचं जे मराठी माणसांसाठी आपण काही करतो हे दाखवताना हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. त्याच्यात तुम्हाला मराठी माणसाचं हित दिसत नाहीये असाच ह्याच्यातून अर्थ अभिप्रेत होतो ना. त्यामुळे मराठीचा कैवार जर असेल, आणि मला तर वाटतं फडणवीस सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यायला पाहिजे की तिथे बोर्ड गुजरातीमध्ये का लिहिला गेला. आणि जे काँग्रेसचे आहेत नाना पाटोळे यांनी सांगितलं मग तुम्ही असं सांगा की पालघर एरिया जे ती आम्ही गुजरातमध्ये समाविष्ट केलेली आहे, असं होता उपयोगी नाही. दुसरी गोष्ट, मुंबईच्या अत्यंत महत्त्वाच्या मध्यवर्ती ठिकाणी आता बिहार भवन 32 मजल्याच उभं राहते. काय गरज आहे? आज मुंबईमध्ये इंच इंच जागा इतकी महाग होतीये आणि त्यांना एवढं मोठं क्षेत्रफळ आपण आपल्या सरकारने देऊन टाकलं. आज म्हणे खर्च बिहार सरकार करणारी बिल्डिंग बांधायचा, पण काय गरज आहे बिहार भवन इतकं 32 मजली बांधण्यात? बिहार तर काही राजधानी नाही आपल्या देशाची. मग त्यांचं इथे अस्तित्व एवढं का असलं पाहिजे? त्यांना जर भवन बांधायचंच होतं तर छोटंही बांधू शकले असते. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना जागा उपलब्ध करून का दिली? आज असं झालेलं आहे की विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला विरोधकच नाही आहेत कोणी. त्यामुळे आज ते करतील तो कायदा आहे. आज हा जर विरोधी पक्ष स्ट्रॉंग असता तर आज या प्रत्येक गोष्टीला विरोध करता येऊ शकला असता. पण तसा होत नाहीये, कारण इथे एक हाती सत्ता आहे, विरोधकच नाहीयेत. त्यामुळे विरोधक नसणं हे लोकशाहीला घातक आहे. त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेत चांगले की विरोधी पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णय युती सरकारला स्वबळावर घेता येणार नाही. काही ठिकाणी तर त्यांची विरोधकांची सुद्धा मतं त्यांना समजून घ्यावी लागणार आणि त्या दृष्टीनेच काही पावलं किंवा जे काही सुधारणा करायचे, जे काही उपक्रम राबवायचे आहेत तसे राबवायला लागणार आहेत. पण आज विरोधक नसल्यामुळे बिहार भवनाला कोणी विरोध करूच शकत नाही. आणि आम्ही सोशल मीडियाद्वारे जे यूट्यूबर आहेत किंवा आणखीन काही मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते बोलतात, पण बोलून त्यातून जो अपेक्षित परिणाम व्हायला हवा आहे तो तर होतच नाहीये. आणखीन एक गोष्ट आहे, मुंब्र्याची जी नगरसेविका निवडून आली सहर खान, तिने किती इन्फ्लमेटरी स्पीच दिले त्याचा व्हिडिओ मी आपल्याला देते. हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये तिने असं कसं सांगितलंय की कैसा हराया,
आणि आता आगामी 5 वर्षामध्ये आपण मुसलमान इतके एकजूट होऊ की हा पूर्ण मुंब्रा आहे तो आपण हिरवागार करून टाकू. याचा अर्थ काय की हिंदूंना पुरता पण हाकलून जाऊ. आता मालेगावमधून आपल्याला माहितीच आहे की हिंदूंनी पलायनच केले. आता पूर्ण तो जवळजवळ 100% मुस्लिम बहुल एरिया झालेला आहे. मुंब्रा सुद्धा 80% हिरवा झालेला आहे. याच्यावर जे भाजपाचे नेते आहेत 2 त्यांनी पोलिसामध्ये म्हणजे एक किरीट सोमय्या आहेत आणि एक दुसरे आहेत तिकडचे आमदार, त्यांनी पोलिसात कंप्लेंट दाखल केलेली आहे. तेव्हा त्यांना असं उत्तर दिलं की त्यांनी माफी मागितली आहे आणि त्या माफीमध्ये असेल आम्ही हिरवा करू म्हणजे आम्ही झाडं लावून हिरवा करू. पण कोणीही हे स्पीच पाहिलं किंवा त्यातला मेसेज वाचला तर त्यांना हे कळू शकतं की त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आहे की आपण इथे सगळे मुस्लिमच राहू, हिंदूंना इकडून हाकलून जाऊ. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा माफीनामा आम्हाला मंजूर नाही. मग आज हे जे किरीट सोमय्यांनी केलंय त्याला राजसाहेबांनी किंवा उद्धव ठाकरेंनी का नाही पाठिंबा दिला? उद्धव ठाकरे तर देणारच नाहीत, ते माहितीच आहे, कारण त्यांनी मुसलमानांशी हस्तांदोलन केलेलंच आहे. ते जनाब उद्धव साहेब झालेले आहेत, त्याच्यामुळे ते तर करणार नाही. पण आज केवळ राजसाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती केल्यामुळे ते पण मला वाटतं भाजपाला पाठिंबा देणार नाही. अशा वेळेला खरं सगळ्या हिंदू नेत्यांनी किंवा पक्षांनी एकत्र यायला पाहिजे आणि याला सपोर्ट केला पाहिजे, तरच आतंकवाद रोखला जाईल ना. हे जे आपलं चाललंय मुसलमानांची जे प्राबल्य वाढतंय ते खूपच आपल्याला महाग पडणार आहे. आणि मुंबईत काय किंवा अख्ख्या महाराष्ट्रात हा बघा हा चार्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की किती जागा ओबीसीच्या MIMला मिळालेली आहेत आणि त्यामुळे त्यांचं प्राबल्य कसं वाढतं. यातून काय दिसतं की जोपर्यंत ते बहुसंख्य होत नव्हते तोपर्यंत त्यांनी काँग्रेसचं लांबूलाचन केलं आणि काँग्रेस पक्षाला किंवा त्यांच्या अलाइड पक्षांना ते निवडून देत राहिले आणि त्यांनी नेहमीच या पक्षांनी नेहमीच मुसलमानांना झुकतं माप दिलेलं आहे. त्यांच्या पाठीस एक ढाल म्हणून ते उभे राहिलेले आहेत. आणि आता जसजशी त्यांची लोकसंख्या वाढायला लागली तसं आपण पाहतो की त्यांनी काँग्रेसला जरी मत दिलं असलं आता सध्या तरी बाकीच्या पक्षांना म्हणजे शरद पवार असतील, अजित पवार असतील यांच्या पक्षांना त्यांनी काहीच मतं दिलेली नाही आहेत. आणि आता ते असं म्हणतात की आपण आता फक्त आपल्याच म्हणजे इस्लाम पक्ष किंवा AIMIM या पक्षाच्या तिकिटावर जे उमेदवार लढतील मग ती कुठचीही निवडणूक असो त्यांनाच आपण निवडून द्यायचं आणि सगळीकडे आपलेच उमेदवार आपण निवडून आणायचे आणि सरकारवर दबाव तंत्र आणायचं आणि जमलं तर पूर्ण सरकारच हातात घ्यायचं. मग आज हे इतक्या वेगाने होत आहे तरी सुद्धा फडणवीस सरकार ह्याच्यावर काहीच बोलत नाही आहे. सैर खाननी जे स्टेटमेंट केले, जो व्हिडिओ प्रसारित केलाय त्याच्यावरही काही कारवाई नाही आहे. सगळं आपलं काय म्हणतो की सर्वसमावेशक धोरण, सगळ्यांशी चांगलं बोलायचं असं नाही ना चालत. आज तुम्ही तिथे जाऊन हिंदू लोकांना न्याय देऊ शकता का? बरं, काही आपल्या मुंबईच्या इमारती आहेत जिथे गुजरात्यांच्या किंवा जैनांच्या ते आहेत आणि तिथे ते सांगतात मराठी लोकांना जागा द्यायची नाही. याचे किती व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मग तिथे फडणवीस सरकारने हस्तक्षेप करून आपल्या मराठी बांधवांना न्याय मिळवून दिला का? की तुमची प्रॉपर्टी नाही आहे, ही सोसायटी आहे, या सोसायटीत सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान दिलं पाहिजे. नाही होत. तुम्ही मांस मच्छी खाता, तुम्ही मच्छी आमच्या सोसायटीत खायची नाही इथपर्यंत म्हणजे त्यांची प्रायव्हेट ऑर्गनायझेशन झाल्यासारखं ते दबाव तंत्र करतायत. घाटकोपरला गेलं तर ते मुलुंडला गेलं तर ते सरळ सरळ सांगतात की या गुजराती एरिया आहे, आम्ही ते गुजरातीच बोलणार, ते आमचंच वर्चस्व आहे. मग प्रत्येक वेळेला आपण त्याच्याकडे कानाडोळा करत राहायचं. म्हणजे मराठी माणसांना केवळ या गुजरात्यांकडून किंवा उत्तर भारतीयांकडून धोका नाही आहे, त्यांना जास्त धोका मुसलमानांकडनं आहे. कारण मुसलमान आता खूप मोठ्या प्रमाणात इलेक्शनमध्ये येत आहेत, भाग घेत आहेत आणि सत्ता मिळवत आहेत. आणि त्यांचं मध्ये अजून एक मी व्हिडिओ पाहिला, तुम्हाला जमला तर मी ह्याच्यामध्ये देते. त्याच्यामध्ये तो एक मुस्लिम नेता असं सांगतोय की प्रत्येक मुसलमानांनी शस्त्र बाळगलं पाहिजे, कधी कशाचा उपयोग आपल्याला करायला लागेल सांगता येत नाही. त्यांनी द्वैअर्थी विधान केलेले की घरामध्ये काही इमर्जन्सी आली तर तुम्हाला वापरता येतं. ब्लिचिंग पावडर पण ठेवली पाहिजे, ती पाण्यात मिसळून ठेवली पाहिजे, म्हणजे काही कीड वगैरे काही लागली तर त्याच्यावर मारता येतं. पण दुसरं म्हणजे ते जर जास्त प्रमाणात पाण्यात मिसळलं लोकांच्या अंगाला फासलं तर लोकांची कातडी सोलून निघते. कळलं ना तुम्हाला मी का सांगतोय? अशा आशयाचे त्यांनी 3-4 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक इस्लाम मुसलमान जो स्वतःला समजतो त्यांनी ठेवल्याच पाहिजेत. तो पण मी व्हिडिओ देते. अशा प्रकारची इन्फ्लेमेटरी स्पीचेस ते व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याच्याबाबतही कोणी केला, का केला याचा काहीही तपास आपल्याकडनं केला जात नाही आणि आपल्या सरकारकडनं कधी केलाही जाणार नाही. आणि फडणवीस अत्यंत चतुर आहेत,
त्यानंतर काय म्हणतो आपण, ते बोलण्यातही अत्यंत हुशार आहेत, ते बोलण्यात कधी कोणाला हरत नाही. त्यामुळे आज त्यांना अशा प्रकारचे काही प्रश्न जरी विचारले तरी ते हसून बगल देऊन त्या प्रश्नाला पुढे जाऊ शकतात. पण हे प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. किंबहुना आपण हिंदूंनी एकत्रित होऊन असं सरकारवर दबाव आणला पाहिजे की हे असे जे अन्याय होत आहेत त्याच्यावर पहिला आम्हाला तोडगा द्या. त्यामध्ये कबुतरांचा पण प्रश्न आपल्याला माहिती आहे. जैन लोक त्यांना दाणे देतात आणि त्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली होती की त्यांच्या इन्फेक्शनमुळे माणसाला भयंकर रोग येऊन लोक मरू शकतात. तर ते कबूतरखाने बंद केले असले काही प्रमाणात तरी अजून तिकडे दाणे घालणं चालूच आहे. मग याला अटकाव का नाही? कबूतरखाने सांगितलं होतं ना लोकवस्तीपासून बाहेर दूर जंगलात न्या. मग त्याच्यावर अजून कारवाई का होत नाहीये? नुसते कबूतरखाने बंद होऊन प्रश्न संपलेला नाहीये, कारण अजून त्या जागी कबूतर येतात आणि त्यांना 7 ते 9 काहीतरी 6 ते 7 दाणे घालायला परवानगी आहे. मग ते कबूतर वाढतच राहणार ना, त्यांची संख्या नियंत्रित होणारच नाही. याच्यावर ठोस उपाययोजना का होत नाही? आज महानगरपालिकेच्या अखत्यारीतला हा विषय, महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे, पण ह्याच्यावर आपण काही बोलताना दिसतच नाही. कोणी काय, थोडे दिवस या बातम्या गाजतात आणि लोक विसरून जातात आणि याचाच फायदा नेमका सरकारला होतोय आणि बाकीचे जे मराठीचा कैवार घेणारे लोक आहेत त्यांना होतोय. त्यामुळे आपण हिंदू जोपर्यंत संघटित आणि जागृत राहत नाही, प्रत्येक गोष्ट जी आपल्या आजूबाजूला घडते त्याच्याबद्दल सरकारला जाब विचारून ती आपल्या मर्जीप्रमाणे किंवा आपल्या हितासाठी आवश्यक अशा प्रकारे वळवून घेत नाही, तोपर्यंत आपलं अस्तित्व हे कमीच होत राहणार. आणि मग एक वेळ अशी येईल की पूर्ण हिंदू समाजच याच्यामध्ये भरडला जाईल आणि हिंदू म्हणून सांगणं हा गुन्हा ठरणार आहे. जसं पूर्वी एकेकाळी आपल्या इकडे झालं होतं काश्मीरमध्ये, तसं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही असं वाटतं. त्यामुळे वेळीच सावध राहा असं मला वाटतं आणि मी आता इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा.